नमस्कार, मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं। आज आपण या ब्लाउज पीसवर सुंदर अशी बाही डिझाइन पाहणार आहोत। इकडे बॉर्डर ही सुंदर आहे, याचाच वापर करून आपण बाहीची डिझाइन करणार आहोत। चला तर पाहूया ही बाही डिझाइन कशी करायची। आता मी अस्तरवर तुम्हाला डायरेक्ट कटिंग करून दाखवते। इथे मी अस्तर घेतलेले आहे, डबल फोल्ड आहे, दोन्ही बाजू म्हणजे आपल्या मागच्या पुढच्या येणार आहेत। मी मागचा भाग आणि पुढचा भाग इकडे काढून घेतलेला आहे अस्तरवर। नॉर्मल आपले स्लीव जसे असतात तसे मी इथे आता कटिंग करून घेतलेले आहे। हे पहा 10.5 इंच तयार आपले स्लीव्ज आहेत, तर 11.5 इंच घेतलेले आहेत। हे मुंड्याची लाईन आपण 3.5 इंचावर दिलेली आहे। इकडे जेवढा छातीचा आपण चौथा भाग घेतलेला आहे आणि हे आकार देऊन घेतलेला आहे, जसं नॉर्मल बाहीला देतो तसंच। बाहीचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहेत, जाऊन पाहू शकता। आता हे आपल्याला इकडे पफ बाही करायची आहे, त्याच्यासाठी हे 2.5 इंच आपण जसं बॉर्डर काढणार आहोत ते हे मी फोल्ड करून घेणार आहे। हे 2.5 इंच असं फोल्ड करून घ्यायचं। हे पहा 2.5 इंचाचं सगळीकडे फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे या साईडला ही 2.5 इंच, या साईडला ही 2.5 इंच। हे आपलं बॉर्डर इकडे येणार आहे त्यासाठी। आता हे 1/2 इंच खाली शिलाई, कारण ही पण आपली शिलाई जाणार आहे, त्याच्यासाठी हे 1/2 इंच खाली सोडून द्यायचं आणि वरती आपण जेवढं राहिलेलं आहे तेवढ्या टाचण्या मारून ठेवायच्या। आणि इकडे आपल्याला हे एक्स्ट्राचं घ्यायचं आहे, ते तुम्हाला आता जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही नॉर्मली मी इथे 4 इंच घेणार आहे। आता हे पहा, हे 4 इंच एक्स्ट्रा कापड घेतलेलं आहे, इकडेही 4 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे। हे मी आधी टाचण्या मारून घेते। आता हे आपण चेक करून घ्यायचं, इकडे 4 इंच, इकडेही 4 इंच, हे आपलं बरोबर आलेलं आहे। आता हे पार्ट मोजून घ्यायचा, हा किती आलेला आहे, 9 इंच आलेला आहे। तर इथे आपण 9 इंचावरून पहिले मार्किंग करून घेऊया, म्हणजे ह्याचा सरळ। हवं तर तुम्ही अशी लाईन मारून घेऊ शकता। आता फक्त काही जण एवढाच भाग वाढवतात, पण एवढाच भाग वाढवल्यानंतर फक्त चुन्या पडतात। असा आपल्याला जो पफ हवा आहे तो तुम्ही इकडे वाढवल्याशिवाय पफ पडत नाही, त्याच्यामुळे मी इथे 2 इंच एक्स्ट्रा वरती घेणार आहे। 1.5 इंच घेतलं तरी चालेल, पण तुम्ही जेवढं हे उंच घ्याल तेवढा पफ तुमचा असा फुलतो, त्याच्यामुळे मी इथे 2 इंच घेतलेलं आहे। आता हे 2 इंच आपण इथे असं जॉईंट करणार आहोत। हा थोडासा असा आकार देऊन घ्यायचा, इथे जॉईंट करायचं 1 इंचावर, म्हणजे हा जो इथून पार्ट आहे तो असा इथे सरळ केला तरी चालेल, कारण ह्या चुन्यांमध्ये जाणार आहे। पण मेन जो पार्ट आहे तो आपला इथे 1.5 ते 2 इंच वाढवून घ्यायचं, म्हणजे आपला पफ तयार होतो। इथे जर फक्त असं सरळ तुम्ही कट केलं तर तो पफ जो आहे तो व्यवस्थित तसा फुलला जात नाही, बसका पफ होतो। त्याच्यामुळे हे आपण पफ बाही, चंद्रमुखी बाही करणार आहोत, त्याच्यासाठी मी इथे 2 इंच एक्स्ट्रा आणि इकडे 4 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे। आणि हे आपलं नॉर्मल तुमची जेवढी बॉर्डर असेल तेवढं हे कमी करायचं, म्हणजे जर आता इथं माझी 2.5 इंचचीच बॉर्डर आहे तर मी हे 2.5 इंचच फोल्ड केलेलं आहे। तुमची जर मोठी बॉर्डर असेल तर तुम्ही हे जेवढी बॉर्डर आहे तेवढं हे फोल्ड करून घ्यायचं। आणि हे 1/2 इंच एक्स्ट्रा, कारण आपल्याला ही अशी शिलाई पण द्यायची आहे, त्याच्यासाठी हे फक्त 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे। आपण हे जे कट करणार आहोत ते नंतर अस्तर इकडे हे पण 1/2 इंच खाली आणि वरती एक्स्ट्रा घेणार आहोत। आता हे आपण कट करून घेऊया। हे पहा, आता मी इथे हा खालचा भाग वाढवून घेतलेला आहे। हे आपण 2.5 इंचाचं आहे, तर मी हे 3.5 इंचाचं काढलेलं आहे पट्टी, आणि ही फक्त ही एवढीच पट्टी काढायची आहे, हे एक्स्ट्राचं काढायचं नाही, कारण आपण इकडे ह्या चुन्या मारणार आहोत आणि नंतर हे आपल्याला एवढंच येणार आहे। आता हे इकडे 1/2 इंच शिलाईमध्ये जाईल आणि खाली 1/2 इंच शिलाईमध्ये जाईल। हे आपण 1/2 इंच वरचं पण वाढवून घेतलं आहे आणि खालचं पण वाढवून घ्यायचं। हे पहा, हे 1/2 इंच आणि हे आपलं असं येणार आहे। इकडे आपण
बॉर्डर अटॅच करणार आहोत, त्याच्यासाठी हे अर्धा इंच, म्हणजे हे आपलं बरोबर असं 3.5 इंचाचं खालची पट्टी आणि इथे अर्धा इंच वरती आणि इथे अर्धा इंच खाली अशी ही पट्टी. तुम्ही ही कट करून पण नंतर काढू शकता, पण मला गरज नाही वाटली, कारण हे आपल्याला दुसऱ्या स्लीव्हजला पण यूज होईल. त्याच्यासाठी मी हे फक्त 3.5 इंच इकडे आणि इकडे जेवढं हे 7 इंच आहे आणि इकडे हे 8.5 इंच जसं इथे आलेलं आहे, हे पहा 8 इंच आणि इथे 7 इंच, तसंच इकडे हे पाहू शकता तुम्ही 8 इंच आणि इथे 7 इंच. आता हे बाजूला ठेवायचं. हा भाग आपण बॉर्डर आहे त्याच्यावर काढून घेणार आहोत. इथे अशी बॉर्डर काढून घेणार आहोत आणि जो हा वरचा भाग आहे ब्लाऊज पीस मधला आहे त्याच्यावर हे आपण अटॅच करून घेणार आहोत. हे दोन्ही पण भाग मी अटॅच करून घेते आणि नंतर ह्यात प्लेट्स कशा मारायच्या ते दाखवते मशीनवर. हे पहा, हे कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण स्लीव्हची शिलाई पाहूया. ही जी बॉर्डर आहे ते आपण आता पलटी करून घेऊया. कटिंग व्यवस्थित पाहिलेली आहे. आता शिलाई पाहूया. अस्तरच्या साईडला दाबटीक मारून घ्यायची, जसं आपण नेहमी अस्तर पलटी करतो तसंच करून घ्यायची. अजून एक दाबटीक मारून घ्यायची, म्हणजे अस्तर आपलं पॅक बसून जातं. आणि मी एक अर्ध्या इंचावर परत एक शिलाई मारून घेते, जेणेकरून आपले हे अस्तर जे आहे ते कालांतराने धुवून पुढे येतं. त्याच्यामुळे मी इथे अर्धा इंचावर एक टिप मारून घेते. टिप मारल्यामुळे हे कितीही जुना ब्लाऊज झाला तरी आपलं हे अस्तर पुढे येत नाही, म्हणजे घातल्यानंतर काढल्यानंतर हे लूज पडतं अस्तर आणि मग हे पुढे येतं. ही शिलाई मारल्यामुळे हे अस्तर आपलं पुढं येत नाही कधीच, कितीही दिवस जुना ब्लाऊज झाला तरी. त्याच्यामुळे मी इथे ही दाबटीप मारून झाल्यानंतर अर्धा इंचावर इकडे एक शिलाई मारून घेते. आता मी ही बॉर्डर तशीच तयार करून घेते. हे पहा, हे आता बाजूला ठेवूया. ही बाजू आपली वरच्या साईडची ओपन आहे, त्यानंतर आपण पाहणार आहोत कशी जॉईन करायचं ते. आता हे जे आपण कापड घेतलेलं आहे ते घेते मी. इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. 6-6 इंच मी इकडे सोडलेलं आहे आणि इकडे चुन्या येणार आहेत. हे जे राहिलेलं कापड आहे ते, हे पहा, इकडे आपलं 9 इंच असं क्रॉसमध्ये आणि इकडे हे जे राहिलेलं आहे ते चुन्या टाकून घेणार आहोत. आता हे इथे मार्किंग केलेलं आहे मी, तिथपासून प्लेट टाकून घेणार आहे. चुन्या टाकायच्या आहेत, छोट्या छोट्या सारख्या चुन्या टाकून घ्यायच्या. मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंतच आपण चुन्या टाकलेल्या आहेत, म्हणजे जेवढं आपण एक्स्ट्रा घेतलेलं होतं कापड त्याच्यात चुन्या टाकलेल्या आहेत. आता या चुन्या या साईडला टाकलेल्या आहेत, तर इकडच्या चुन्या ज्या आहेत खालच्या साईडच्या ते आपण या साईडला टाकणार आहोत, म्हणजे अपोजिट साईडला, याच्या अपोजिट साईडला इकडच्या चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. असं आपला बलून तयार होणार आहे. आता हे मोजून पण पाहू शकतो आपण किती आलेले आहेत. हे पहा, हे 7.5 इंच बरोबर आलेले आहे. हे दिसताना अगोदर एवढं उंच दिसतं, पण प्लेट टाकल्यानंतर ह्या प्लेट अशा फुगल्या जातात, त्याच्यामुळे हे कमी होतं अंतर. जे आपण एक्स्ट्रा 2 इंच घेतलेलं आहे ते असं वरती उचललं जातं, त्याच्यामुळे हे कमी होतं. आता हे दिसताना आपल्याला कमी दिसतंय आणि असं दिसताना हे जास्त दिसते, पण चुन्या टाकल्यानंतर हे अंतर कमी होतं. हे आता असं जर बघितलं तर आपण हे 6 इंच ठेवलेलं आहे आणि पूर्ण हे 12 इंच आहे, म्हणजे अर्ध्यावर आपण प्लेट टाकलेले आहे. प्लेट टाकल्यामुळे हे इकडे 6 इंच जरी राहिलं तरी प्लेटचं पण आपण इथे
प्लेट टाकलेल्या असतात त्या पण वाढल्या जातात, त्याच्यामुळे हे बरोबर 7.5 इंच राहतं. 1.5 इंचाचे आपल्या प्लेट होतात. हे जे राहिलेलं आहे 6 इंच त्याच्या. आता हे मी खालच्या साईडला अगोदर मारून घेते या, नंतर वरच्या साईडला मारून घेते. ह्याही तशाच इकडच्या या साईडला आणि इकडच्या या साईडला अपोजिट साईडला. हे पहा, आता दोन्ही साईडच्या आपल्या चुन्या टाकून झालेल्या आहेत. व्यवस्थित दोन्ही चेक करून घ्यायचं, मेजर करून घ्यायचं, व्यवस्थित हे आले की नाही ते पाहायचं. हे पहा, हे व्यवस्थित आलेले आहेत, चुन्याही व्यवस्थित आलेल्या आहेत. आता आपण खालचा भाग जो बॉर्डर तयार करून घेतलेली आहे, हे पहा, ती घ्यायची. हा सरळ भाग ठेवायचा आणि ही बॉर्डरची भाग आहे तो असा भाग हा उलटा आणि हा भाग सरळ ठेवायचा. चेक करून बघायचं व्यवस्थित कट टू कट आहे की नाही ते पहिलं चेक करायचं. थोडंफार इकडे तिकडे असेल तर चालेल आणि हे शिलाई मारून घ्यायची. पलटी केल्यानंतर ही आपली अशी सरळ बाजू वरती येईल. अस्तरची बाजू आपली ही जी उलटी बाजू आहे ती आपण घेतलेली आहे आणि आता हे शिलाई मारून घेऊया. हे अर्धा इंच आपण इकडचं पण सोडलेलं आहे, इकडचं पण सोडलेलं आहे, त्यासाठीच सोडलेलं, जेणेकरून आपल्याला हे इथे आता शिलाईमध्ये घालवायचं आहे. हे आता आपण चेक करून पाहायचं. हे आपल्याला असं शिलाई मारायची आहे, तर हे व्यवस्थित येते का ते पाहायचं. हे बरोबर येत आहे. मग आता हे ह्याच्यावर आपण एक दाबटीप मारून घेऊया. चेक केल्यामुळे आपलं चुकत नाही आणि फिनिशिंग व्यवस्थित येते. म्हणून मी प्रत्येक गोष्ट चेक करून नंतरच शिलाई करते, जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित येते आणि आपल्याला उसवा-उसवी करावी लागत नाही आणि पटकन होऊन जातं आपलं. आता ह्याला मी टाचण्या मारून घेते, जेणेकरून हे व्यवस्थित शिलाई एकसारखी येईल, मागे पुढे होणार नाही. त्यासाठी मी आधी टाचण्या लावून घेते. तुम्ही हे असं पकडायचं, हे फोल्ड करून घ्यायचं व्यवस्थित आणि हे आपलं जे पेपर कटिंग आहे ती सरळ घ्यायची आणि इथं चेक करून बघायचं. हे पहा, हे व्यवस्थित आपलं आलेलं आहे, कट टू कट आपलं झालेलं आहे. पेपर हा जो फुगा आहे तो असा उठणार आहे, त्याच्यामुळे हा जास्तच दिसणार आहे. पण इकडचा तुम्ही चेक करून घ्यायचं की हे व्यवस्थित येते की नाही. आणि हे पहा, हे आपण शिलाई मारल्यानंतर हे परफेक्ट येणार आहे, कुठेही खालीवर झालेलं नाही आहे. एकदम बाही आपली परफेक्ट तयार होणार आहे. आता हे मी शिलाई करून घेते. मारताना टाचण्या काढून शिलाई मारून घ्यायची. आपले अस्तर बरोबर कट टू कट आलेला आहे. इकडेही पाहू शकता, एकदम परफेक्ट आणि अजिबात कुठेही तुम्हाला शिलाई म्हणजे धागे वगैरे दिसणार नाही आहेत. शिलाई आपल्या फक्त दिसत आहे, धागे अजिबात दिसत नाही, जेणेकरून पुढे कधीच ही बाही घुसकली जाणार नाही, काही नाही. एकदम परफेक्ट झालेली आहे. अगोदर मी हेही जॉईन करून घेते याच प्रकारे आणि नंतर दोन्हींना लेस लावून घेते. आता मी चेक करून घेते दोन्ही आपले बाजू व्यवस्थित आलेत का. हे पहा, कट टू कट आपले व्यवस्थित आलेले आहेत दोन्ही, मेजर करून घेतल्यामुळं. आता हे एक बाजूला ठेवते आणि ही जी लेस घेतलेली आहे, जी आपण गळ्याला लावलेली आहे, तीच लेस मी इथे आता लावून घेत आहे. आता हे मी वरची साईड पण गोल्डन धाग्याने पॅक करून घेते. पॅक झालेले आहे. आता ही बाही आपली कशी वाटते ते नक्की सांगा. आता हे मी स्लीव जॉईन करून घेते. ही बाही तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि हा बाहीचा पफ बाहीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल
तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.